कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आला आहे। आज सुपर संडे म्हणजे आज रविवार होता, लोक घरी होती, मतदार घरी होते, त्यामुळे उमेदवारांचा घरोघरी प्रचार सुरू होता। मात्र या दरम्यानच डोंबिवली पूर्वेकडील तुकाराम परिसरात एक धक्कादायक प्रकार असा समोर आलेला आहे। प्रत्यक्षात जर आपण हा परिसर पाहिला तर हा परिसर पॅनल क्रमांक 29 मध्ये येतो। संपूर्ण 31 पॅनलमध्ये हा जो पॅनल क्रमांक 29 आहे, या ठिकाणी एकमेव पॅनलमध्ये असा आहे की ज्या ठिकाणी शिवसेना विरुद्ध भाजप अशी मैत्रीपूर्ण लढत होते। सुरुवातीपासूनच या प्रभागामध्ये या शिवसेना भाजपच्या उमेदवारांमध्ये संघर्ष पाहायला मिळाला होता। आज दुपारच्या सुमारास शिवसेनेच्या जे उमेदवार आहेत नितीन पाटील आणि रवी पाटील यांनी ही जी आपल्या समोर जी दशरथ भवन नावाची इमारत दिसते, या इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर भाजप कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचा आरोप केला। ते त्या ठिकाणी गेले देखील। संबंधित या एका घरामध्ये हे 3 जण होते। या 3 जण त्यामधील जी महिला होती, या महिलेच्या बॅगमध्ये काही पैसे व पैशाची पाकिटं आढळली होती। या संदर्भात त्या महिलेला विचारणा केली असता तिने देखील हे पैसे मी रॅलीच्या महिलांना वाटण्यासाठी आणले होते असं सांगितलं। याच दरम्यान या ठिकाणी मोठा गोंधळ देखील झाला। घटनेची माहिती मिळताच निवडणूक आयोगाचं पथक, त्याचप्रमाणे पोलिसांचं पथक देखील या ठिकाणी दाखल झालं। त्यांची चौकशी, त्यांचा तपास सुरू असतानाच या ठिकाणी भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब देखील आले होते। त्यामुळे एकंदरीतच या दोघांमध्ये देखील वाद झाल्याचं देखील पाहायला मिळालं। त्यामुळे या संपूर्ण परिसरात काही वेळापूर्वीच एक तणावाचं वातावरण पाहायला मिळालं होतं। दोन्ही बाजूचे कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। एकंदरीतच हा पैसा वाटपाचा जो आरोप होता, या आरोपानंतर जर आपण पाहिलं तर एकंदरीतच या पूर्ण प्रक्रियेवर सध्या एक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। नेमके भाजपचे जिल्हाध्यक्ष यांनी शिवसेनेच्या उमेदवारांनी जबरदस्तीने आमच्या कार्यकर्त्यांच्या खिशांमध्ये पैशाची पाकिटं टाकली असा आरोप केला आहे। तर दुसरीकडे शिवसेनेचे जे उमेदवार आहेत नितीन पाटील यांनी मात्र भाजपचे जे कार्यकर्ते होते ते या ठिकाणी पैसे वाटण्यासाठी आले होते। तसंच त्यांनी त्यांच्या बॅगेमधून पडलेले पैसे आणि पाकिटं देखील दाखवली। या संपूर्ण प्रकरणाचा तपास सध्या पोलीस करत आहेत, निवडणूक आयोगाचं पथक करत आहे। पोलिसांनी या प्रकरणी एका महिलेसह 3 जणांना ताब्यात घेतले, जे त्या रूममध्ये होते। 3 जणांना देखील ताब्यात घेण्यात आले। याच दरम्यान घटनास्थळी पंचनामावरून देखील नितीन पाटील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। नितीन पाटील यांनी याच ठिकाणी ठिय्या घातला होता। त्यांनी या ठिकाणी गंभीर स्वरूपाचे आरोप देखील केलेत। नितीन पाटील यांचं म्हणणं होतं की मी जेव्हापासून उमेदवारी अर्ज भरला, या अर्ज भरल्यानंतर माझ्यावर मोठ्या प्रमाणात दबाव टाकण्यात येत होता। त्यामुळे मी तब्बल 48 तास भूमिगत होतो। त्यानंतर मी प्रचाराला सुरुवात केली। त्यामुळे एकंदरीतच नितीन पाटील यांच्या आरोपांबाबत सध्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे। नागरिकांमध्ये देखील उलटसुलट चर्चा सुरू आहे। आता या प्रकरणात नेमके हे पैसे कुणाचे होते, हे पैसे कुठून आले, कुणाला वाटण्यासाठी आणले होते, हे तपासांती स्पष्ट होईल। अभिजित देशमुख, जिल्हा वार्ता, डोंबिवली।